प्रसाद कॅम्प 3 प्रसाद ऐकू येतंय का? ओव्हर. काही नाही, आता 15 मिनिटात समिटसाठी निघतोय. आमची समिटसाठीची तयारी झालेली आहे. ओव्हर. ओके आलेलं लक्षात, सगळे व्यवस्थित. ऑल द बेस्ट. ओव्हर. हो थँक्यू व्हेरी मच. आम्ही गिरीप्रेमीच्या धवलागिरी एक्सपिडिशनच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. खरं तर शेवटचा टप्पा खूप लांबला आहे. आम्ही एक समिट अटेम्प्ट ऑलरेडी 15 मेला केला. त्यानंतर आम्ही सर्व टीम कॅम्प 2ला आलो आणि पुन्हा एकदा समिट अटेम्प्ट करण्याचं ठरलं. 17 तारखेला म्हणजे 17 मेला म्हणजे काल समिट अटेम्प्ट करण्याचा आमचा प्लॅन होता. पण विंड इतकी जबरदस्त होती, जवळजवळ 120 km/h अशी विंड होती आणि आम्हाला ऑप्शनच नव्हता. आम्ही टेंटमध्ये गेलो. आत्ता आम्ही कॅम्प 3वर आहोत. कॅम्प 3ची हाईट साधारण 23,000 फूट आहे आणि मी स्वतः दोरची शेर्पा तेनसिंग शेर्पांबरोबर आज समिट अटेम्प्ट पुन्हा एकदा ट्राय करणार आहे. आणि खरंच खूप देवाकडे आम्ही प्रार्थना करतोय की हा समिट अटेम्प्ट आमचा यशस्वी व्हावा. दिनांक 19 मे 2016ची पहाट. ताशी 70 किलोमीटर वेगानं घोंगावणाऱ्या वाऱ्यातून, उणे 30 अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानातून हे टॉर्चच्या प्रकाशात काही पावलं आपल्या ध्येयाकडे नेटानं वाटचाल करत होती. 8,000 मीटरवरील प्राणवायूच्या कमतरतेमुळे एक पाऊल टाकणं अवघड जात होतं. आता अवघ्या काही क्षणात भारताचा तिरंगा जगातील 7व्या उंच शिखरावर फडकणार होता. गिरीप्रेमीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार होता. गिरीप्रेमीशी संलग्न असणाऱ्या प्रत्येकासाठी ही प्रचंड अभिमानाची गोष्ट होती. बरोबर 4 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी गिरीप्रेमीनं असाच जल्लोष केला. ज्यावेळी भारताचा तिरंगा पृथ्वीच्या सर्वोच्च बिंदूवर म्हणजेच एव्हरेस्टवर तब्बल 8 वेळा फडकला. त्यानंतर 2013 साली जगातील 4थ्या क्रमांकाचं लोत्से आणि पाठोपाठ 2014 साली जगातील 5व्या क्रमांकाचं मकालू या शिखर मोहिमाही गिरीप्रेमीनं यशस्वी केल्या. 2015 साली नेपाळमध्ये आलेल्या महाकाय भूकंपामुळं त्या वर्षीची मोहीम मात्र कागदावरच राहिली. परंतु गिरीप्रेमीच्या संघानं शोध आणि मदत कार्यात मोलाचं योगदान दिलं. मे 2016 जगातील 6व्या क्रमांकाच्या चो ओयू आणि 7व्या क्रमांकाच्या धवलागिरी या शिखरांवर पोहोचण्यात गिरीप्रेमीला यश आलं. त्या रोमांचक जोड मोहिमेचं हे दृक्श्राव्य वर्णन. हिमालयातील मोहिमांमध्ये सर्व शिधा सामग्री आणि व्यवस्थांसह बेस कॅम्प सुसज्ज होणं हा अतिशय महत्वाचा टप्पा असतो. हा टप्पा पार होणं म्हणजे 50% मोहीम फत्ते झाल्यासारखंच असतं. गिरीप्रेमीचा चो ओयू बेस कॅम्प समुद्र सपाटीपासून 5,900 मीटरवर तर धवलागिरीचा बेस कॅम्प 4,700 मीटरवर वसला होता. चांगला दिवस बघून शिखर दैवतांची आणि क्लाइम्बिंग इक्विपमेंट्सची पूजा पार पडली. या पूजेत केवळ नेपाळी आणि भारतीयच नव्हे तर इतर परदेशी गिर्यारोहक सुद्धा श्रद्धेनं सहभागी झाले होते. आता इथून पुढचे 40 दिवस हा बेस कॅम्प म्हणजेच संघाचं घर असणार होतं. परंतु दोन्ही संघांसाठी इथपर्यंतचा प्रवास देखील अतिशय खडतर होता. पुण्यातून निघून संघाला
तब्बल 20 दिवस झाले होते. गिरीप्रेमीचा सर्वात अनुभवी आणि यशस्वी नेता, शिवछत्रपती पुरस्कारानं सन्मानित श्री उमेश झिरपे म्हणजे मामांनी याही मोहिमेची धुरा सांभाळली. 2 एप्रिल 2016 रोजी कुटुंबियांचे आणि हितचिंतकांचे आशीर्वाद घेऊन संघानं पुणे सोडलं. परंतु भारतातून पहिल्यांदाच या दोन्ही अष्टहजारी शिखरांना गवसणी घालायला निघालेल्या संघाला निधी उभारणीसाठी मात्र चांगलंच झगडावं लागलं. अगदी संघ काठमांडूत दाखल झाला तरी पुरेसा निधी न जमल्यानं 2 सदस्यांना मोहीम सोडावी लागण्याची चिन्ह दिसू लागली. संपूर्ण मोहिमेवर दडपण आलं. या परिस्थितीत मामा काय निर्णय घेतात याकडे सर्वांचंच लक्ष लागून होतं. यावर्षी 2 मोहिमा एकाच वेळेस ठरवल्यामुळं निधीचं खूप मोठं आव्हान आमच्यापुढे होतं. आम्ही ज्यावेळेस नेपाळमध्ये पोहोचलो तोपर्यंत अपेक्षित निधी जमला नव्हता. त्यामुळे मग आता दोन्ही संघातला एक सदस्य कमी करायचा इतपत या निर्णयापर्यंत मी आलो होतो. पण तो निर्णय घ्यायला माझं मन काही तयार होत नव्हतं, कारण माझ्या दोन्ही संघातल्या सदस्यांनी पूर्ण झोकून देऊन या मोहिमेसाठी तयारी केली होती. मग मी पुण्यामध्ये माझ्या बाकीच्या गिर्यारोहक मित्रांबरोबर चर्चा केली आणि मग ते सगळं ऐकून ठरवलं की आपण कुठलाही सदस्य कमी करायचं नाही. जे काही ठरलं आहे त्याप्रमाणे सगळ्यांनी जायचं आणि बघूयात निधीचं पुढं काय होईल ते होईल. कारण गिर्यारोहक म्हणून जसं पर्वतांवरती चॅलेंज घ्यायला लागतं तसं या सगळ्या आघाड्यांवरती पण चॅलेंजेस घ्यायची आता आम्हाला सवय झाली. अखेर गुढीपाडव्याच्या दिवशी मामांनी आपला निर्णय सांगितला आणि दोन्ही संघात पुन्हा एकदा चैतन्य संचारलं. मग नेपाळ टुरिझम मिनिस्ट्रीमधील औपचारिकता पूर्ण करून पूज्य लामांचे आणि पशुपतीनाथाचे आशीर्वाद घेऊन दोन्ही संघांनी काठमांडू सोडलं. धौलागिरीच्या संघाला बेस कॅम्प पर्यंत पोचायला 8 दिवसांचा खडतर ट्रेक करावा लागला. काठमांडू, पोखरा, सिबांग, बागर, दोबान, इटालियन बेस कॅम्प अशी मजल दरमजल करत सर्वजण बेस कॅम्पला पोहोचले. धौलागिरी अर्थात धवल पर्वत, जगातील 7व्या क्रमांकाचं उंच शिखर, उंची 8167 मीटर. काली गंडकी नदीच्या खोऱ्यात वसलेल्या या शिखराच्या गगनभेदी उंचीमुळे एव्हरेस्टचा शोध लागेपर्यंत धौलागिरी जगातील सर्वात उंच शिखर समजलं जात होतं. चढाईसाठी तांत्रिकदृष्ट्या अत्यंत अवघड असलेल्या या शिखरावर तब्बल 10 वर्षांच्या प्रयत्नानंतर 1960 मध्ये ईशान्य धारेवरून चढाई करण्यात पहिलं यश आलं. गिरीप्रेमी संघानं याच मार्गाने चढाई करायचं ठरवलं होतं. धौलागिरी संघाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संघातील अनुभवी आणि नव्या दमाच्या गिर्यारोहकांचा समावेश. अक्षय पत्के, मेकॅनिकल इंजिनियर आणि हाडाचा प्रस्तरारोहक असलेला अक्षय यापूर्वी गिरीप्रेमीच्या हनुमान तिब्बा आणि इंद्रासन या मोहिमांमध्ये सहभागी झाला होता. दोन्ही वेळा त्यानं अव्वल कामगिरी बजावली. इंद्रासन मोहिमेत भयंकर ॲव्हलांचमध्ये सुमारे 1800 फूट गडगडत येऊन सुद्धा सुदैवानं बचावलेला हा बहाद्दर पहिल्यांदाच 8000 मीटरवरील शिखर मोहिमेत भाग घेणार होता. पवन हडोळे, पॉलिमर इंजिनियर असलेला आणि मूळचा औरंगाबादचा पवन गिरीप्रेमीच्या बेसिक रॉक क्लाइम्बिंग कोर्समधून गिरीप्रेमीत दाखल झाला आणि वेरॉकमधील आपली नोकरी सांभाळत त्यानं हिमालयातील प्रशिक्षणही पूर्ण केलं. त्याच्या पहिल्याच गिर्यारोहण मोहिमेत जून 2015 मध्ये मनाली येथील अनामिक शिखराचा माथा गाठण्यात यशस्वी झाला. त्याचंही हे पहिलंच अष्टहजारी शिखर होतं. प्रसाद जोशी, भारतातील पहिला कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट, ज्यानं 2012 साली एव्हरेस्ट सर केलं होतं. प्रमोद पारखी असोसिएट्स या फर्ममध्ये आपली जबाबदारी सांभाळत प्रसाद धौलागिरी मोहिमेत सहभागी झाला. आशिष माने, महाराष्ट्रातला एकमेव आणि भारतातील केवळ 4था गिर्यारोहक, ज्यानं एव्हरेस्ट, लोत्से आणि मकालू ही 3 शिखरं
3 वर्षात सर केली होती. क्युबिक्स मायक्रोसिस्टीम या संस्थेत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करणारा आशिष हा धौलागिरी शिखराच्या चढाईत सामील होणार होता. तिकडे चोओयूच्या संघासाठी काठमांडूपासूनच अडथळ्यांची मालिका सुरू झाली होती. चीन व्याप्त तिबेटची राजधानी ल्हासा इथं प्रवेश केल्यापासून तिथलं दडपशाहीचं आणि दहशतीचं वातावरण. खाण्यापिण्यापासून ते भाषेपर्यंत सर्वच बाबतीत होणारी परवड हा अनुभव संघासाठी खूपच नवीन होता. This is a new road where we are going. New one. Yeah, new one. This is national highway. Yeah, but there's an old one. It takes them 1.5 hours. यापूर्वी नेपाळमधील मोहिमांमध्ये कधी परदेशात आल्यासारखं वाटलंच नव्हतं. परंतु ही मात्र खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय मोहीम भासत होती. अखेर 5 दिवस आणि सुमारे 700 किलोमीटरचा प्रवास करून संघ चोओयूच्या बेस कॅम्पला दाखल झाला. तिबेटियन भाषेत टर्कॉइज गॉडेस असं संबोधलं जाणारं चोओयू हे नेपाळ आणि तिबेटच्या सीमेवर वसलेलं जगातलं 6वं उंच शिखर. 1954 साली 8201 मीटर उंचीच्या या शिखरावर वायव्य कड्यावरून पहिली मोहीम यशस्वी झाली. गिरीप्रेमीचा संघ याच मार्गाने चढाई करणार होता. भारतीयांसाठी चोओयूचं वैशिष्ट्य म्हणजे 1958 साली भारतीय गिर्यारोहकांकडून सर झालेलं हे पहिलंच अष्टहजारी शिखर. तसंच या मोहिमेच्या निधी उभारणीसाठी स्थापन झालेल्या समितीचं पुढं इंडियन माउंटेनिअरिंग फाउंडेशनमध्ये रूपांतर झालं. तिबेटमध्ये पहिलीच मोहीम असल्यानं मामांनी स्वतः या मोहिमेत यायचं ठरवलं होतं आणि त्यांच्याबरोबर एव्हरेस्टवीर गणेश मोरे आणि डॉक्टर सुमित मांदळे यांचा सहभाग होता. गणेश मोरे ऑक्सिजन मास्कमधील बिघाडामुळे 2012च्या एव्हरेस्ट मोहिमेत काही मीटरवरून परतायला लागूनही खचून न जाता 2013 साली एव्हरेस्टवर तिरंगा फडकावला. गणेश अतिउंचीवरही इतका तंदुरुस्त आणि कार्यक्षम असतो की सगळे त्याला गिरीप्रेमीचा शेर्पाच म्हणतात. मेकॅनिकल इंजिनियर असलेला आणि गार्डियन डेव्हलपर्स या संस्थेत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करणारा गणेश चोओयू संघात दाखल झाला. चोओयू मधील गणेशच्या सहभागामुळे त्या आघाडीवर सर्वजण निर्धास्त होते. सुमित मांदळे पेशानं डॉक्टर पण मनानं पक्का गिर्यारोहक. गिरीप्रेमी संघातला हा एक उमदा खेळाडू. हनुमान तिब्बा, इंद्रासन, स्टोक कांगरी या शिखर मोहिमांचा अनुभव पाठीशी घेऊन सुमित त्याच्या पहिल्या अष्टहजारी मोहिमेत म्हणजेच चोओयू संघात मोहिमेतील क्लाइम्बिंग डॉक्टर अशा दुहेरी जबाबदारीनिशी दाखल झाला. बेस कॅम्पच्या पूजेनंतर दोन्ही शिखरांच्या चढाईला खऱ्या अर्थानं प्रारंभ झाला. धौलागिरी बेस कॅम्पची उंची 4620 मीटर. इथून कॅम्प 1 पर्यंतचा मार्ग कठीण बर्फ आणि कातळ यांचं मिश्रण होता. तसंच मार्गात ॲव्हलांचचा धोकाही होता. काही ठिकाणी अत्यंत निमुळत्या वाटेवरून जाण्याची कसरत संघाला करावी लागली. सुमारे 5 तासांच्या पायपिटीनंतर सर्वजण 5715 मीटरवरील कॅम्प 1च्या ठिकाणी पोहोचले. बरोबर आणलेलं मोहिमेचं सामान तंबूमध्ये ठेवून सर्वजण बेस कॅम्पला परतले. अंतिम चढाईपूर्वी वातावरणाशी समरस होण्यासाठी या मार्गावरून त्यांना किमान 3 वेळा चढाई उतराई करायची होती. दुसऱ्याच दिवशी हवामान खराब झाल्यानं बेस कॅम्पवर विश्रांती घेण्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता. तिकडं चोओयूची मंडळी बेस कॅम्पला स्थिरावली. अनेक दिवसांनी अखेर त्यांना ओळखीचं जेवण जेवायला मिळालं.
सगळे टाकले. दिनांक 3 मे चो ओयू संघानं ॲडव्हान्स बेस कॅम्पच्या पुढच्या चढाईला प्रारंभ केला. बाहेर थोडी थोडी बर्फवृष्टी सुरू होती, परंतु आज जितकं जाता येईल तितकं जाऊन परत यायचं असं ठरवून सर्वजण निघाले. बेस कॅम्प ते कॅम्प 1 हे अंतर अपेक्षेपेक्षा खूपच लांब होतं. अंगावर येणारा 70 अंशातला चढ आणि कोणत्याही क्षणी ढासळतील असे जणू रचून ठेवलेले छोटे मोठे दगडगोटे यातून मार्ग काढत संघानं त्या दिवशी 6000 मीटर पर्यंत मजल मारली. पुन्हा जोरदार बर्फवृष्टी सुरू झाल्यानं मामा, गणेश आणि सुमित बेस कॅम्पला परतले. परंतु त्याही परिस्थितीत शेर्पा मात्र कॅम्प 2 पर्यंतचा मार्ग खुला करून आले. शेर्पा म्हणजे जणू पर्वतपुत्रच. हिमालयातील कोणत्याही मोहिमेत शेर्पा अतिशय महत्वाची भूमिका निभावतात. जेवण बनवणं, सामानाची ने-आण करणं, तसंच गिर्यारोहकांना चढाईसाठीचं मार्गदर्शन ही शेर्पा मंडळी हसत हसत करतात. गिरीप्रेमीच्या चो ओयू मोहिमेत 7 अष्टहजारी शिखरं अनेक वेळा चढलेला दावा चिरी शेर्पा, कामी लामा शेर्पा आणि लाकपा नोरबू शेर्पा हे क्लाइम्बिंग शेर्पा म्हणून, तर दावा रिंजी शेर्पा कुक म्हणून काम पाहत होते. धौलागिरी संघात 6 अष्टहजारी शिखरं सर केलेला आणि यापूर्वी गिरीप्रेमीच्या मकालू मोहिमेत सहभागी झालेला दोरची शेर्पा, फू दोरजी शेर्पा, तेनजिंग शेर्पा आणि गिरीप्रेमीच्या नून मोहिमेत सहभागी झालेला मेंग तेंबा शेर्पा हे क्लाइम्बिंग शेर्पा म्हणून, तर फिंजू शेर्पा कुक म्हणून काम पाहत होता. वातावरण निवळल्यानंतर धौलागिरी संघानं कॅम्प 2 च्या दिशेनं चढाई सुरू केली. पुन्हा एकदा बेस कॅम्प ते कॅम्प 1 हा 5 ते 6 तासांचा प्रवास. कॅम्प 1 ला मुक्काम आणि दुसऱ्या दिवशी कॅम्प 2 कडे वाटचाल असं करण्याचा संघाचा मानस होता. ठरल्याप्रमाणे दिनांक 6 मे रोजी सर्वजण 6600 मीटरवरील कॅम्प 2 वर पोहोचले. सकाळी साधारण 8 वाजता आम्ही कॅम्प 1 वरून कॅम्प 2 च्या दिशेने मुवमेंट सुरू केली. कॅम्प 2 ची हाईट आहे 6600 मीटर. साधारण 800 मीटरची हाईट गेन आज आम्ही केली. सगळे आम्ही 7.5 तासानंतर कॅम्प 2 ला पोहोचलेलो आहोत. सगळे व्यवस्थित आहेत, त्याच्यामुळे वी आर फीलिंग रिलॅक्स. कॅम्प 3 च्या दिशेनं काही अंतर चालून सर्वजण पुन्हा बेस कॅम्पला परतले. आता भारतीय हवामान खात्याकडून चांगल्या वातावरणाचे संकेत येताच अंतिम चढाईसाठी निघायला सर्वजण शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तयार होते. हवामानानं मात्र यावर्षी दोन्ही संघांची चांगलीच परीक्षा घ्यायचं ठरवलं होतं. सतत होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे चो ओयू संघाला तब्बल 13 दिवस बेस कॅम्पवर बसून राहावं लागलं. इतके दिवस 5700 मीटर उंचीवर राहून स्वतःला चढाईसाठी तंदुरुस्त ठेवणं हे खरोखरच एक दिव्य होतं. शिवाय एका ठराविक उंचीपर्यंत 2-3 वेळा चढाई उतराई न केल्यास अति उंचीवरील आजार होण्याचा धोका सुद्धा संघाला होता. दिवसांमागून दिवस जात होते तसा बेस कॅम्पवरचा ताण वाढू लागला होता. दोन्ही शिखरांवरील लांबलेल्या वेळापत्रकामुळे अनेक परदेशी गिर्यारोहक मोहीम सोडून जाऊ लागले. पुण्यातून अविनाश कांदेकर, रुपेश खोपडे ही मंडळी भारतीय हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीचा अभ्यास करून रोजच्या रोज मामांना हवामानाचा अंदाज सांगत होते. अखेर गिरीप्रेमीच्या तसंच इतर देशांच्या अंदाजातून चो ओयूसाठी 13-14 मे तर धौलागिरीसाठी 15 मे हे दिवस अंतिम चढाईसाठी निश्चित करण्यात आले. आता शिखर गाठण्यासाठी एकच प्रयत्न करता येणार हे पक्क झालं होतं. अशा परिस्थितीत मामांनी बेस कॅम्पलाच थांबायचं
तर गणेश आणि सुमितनं 3 दिवसात शिखर गाठायचं ठरलं. 11 मे 2016 गणेश, सुमित आणि शेर्पानी अंतिम चढाईसाठी बेस कॅम्प सोडला. वातावरणाशी समरस होण्यासाठी पुरेसा वेळ न मिळता थेट 8,000 मीटर पर्यंतची चढाई हे दोघांसाठी सुद्धा आव्हानच होतं. त्या रात्री कॅम्प 1 वर मुक्काम करून दोघं कॅम्प 2 च्या दिशेने निघाले. या मार्गावर असलेली 90 अंश कोनातली बर्फाची भिंत चढून जाताना चोओयू हे सर्वात सोपं अष्टहजारी शिखर आहे, त्यात काहीच आव्हानात्मक नाही असं इंटरनेटवर वाचायला मिळणारं विधान किती चुकीचं आहे याचा प्रत्यय संघाला आला. परंतु कॅम्पवर पोचल्यानंतर सूर्यास्ताच्या सोनेरी प्रकाशात न्हाऊन निघालेल्या चोओयूचं मनोहारी दर्शन सर्वांनाच सुखावून गेलं. अर्थात ते दृश्य पाहत अधिक वेळ तिथं न थांबता टेंटमध्ये जाणं भाग होतं, कारण सूर्यास्त होताच 7,129 मीटरवरचं तापमान काही क्षणात उणे 30 अंशांपर्यंत खाली जातं. इकडं आशिष, प्रसाद, अक्षय आणि पवननं धौलागिरीच्या अंतिम चढाईसाठी बेस कॅम्प सोडला. कॅम्प 1 च्या मुक्कामात त्यांना पुन्हा एकदा बर्फवृष्टीला सामोरं जावं लागलं. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी पहाटे सर्वजण कॅम्प 2 कडे जायला निघाले. काही अंतर चालून गेल्यावर अचानक पवनच्या पोटात भयंकर वेदना व्हायला सुरुवात झाली. आजची रात्र कॅम्प 2 वर विश्रांती घ्यायची ठरवून पवन कॅम्प 2 वर पोचला. दुसऱ्या दिवशी सकाळी देखील पोटदुखी कमी न झाल्यानं नाईलाजानं पवनला त्याच्या पहिल्याच अष्टहजारी मोहिमेची चढाई सोडावी लागली. अचानक उद्भवलेला हा धक्का पचवून पुढची चढाई सुरू ठेवणं संघाला खूप जड गेलं. परंतु काही वेळातच पवन बेस कॅम्पला पोचला आणि त्याच सुमारास चोओयूवरून आलेल्या बातमीनं सर्वांना पुढच्या चढाईसाठी प्रेरणा मिळाली. दिनांक 13 मे सकाळी 7 च्या सुमाराला गणेश आणि सुमितनं कॅम्प 2 सोडला. चोओयूच्या चढाईचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथली 2 कॅम्प मधली अंतर. कॅम्प 2 पासून कॅम्प 3 हा म्हटलं तर केवळ 500 मीटरनं उंच, परंतु ते अंतर चालून जायला मात्र संघाला तब्बल 6 तास लागले. समुद्र सपाटीपासून 7,512 मीटरवर वसलेल्या कॅम्प 3 वर काही तास विश्रांती घेऊन रात्री 3 वाजता अंतिम चढाईसाठी निघायचं असं ठरलं. One o'clock from here, move in the summit. From just 110 is 5 people. We check the oxygen already and now. All the back and the back already. Afternoon to getting cold. Now so start for getting the oxygen and the rope, man rope. पुणे, काठमांडू, धौलागिरी बेस कॅम्प आणि चोओयू बेस कॅम्प सगळीकडचे गिरीप्रेमी बातमीकडे कान आणि डोळे लावून रात्रभर जागे होते. घोंगावणाऱ्या वाऱ्यात अंतिम चढाई सुरू झाली. गणेशनं तर प्राणवायूच्या कृत्रिम पुरवठ्याशिवाय चढाई करायचं ठरवलं होतं. सुमितही त्याच्या पहिल्याच अष्टहजारी मोहिमेत मोठ्या हिरिरीनं चढाई करत होता. सुमारे 90 ते 100 किलोमीटर वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यामुळे काही पावलं टाकताच थांबावं लागत होतं. तसंच वाऱ्याबरोबर उडणाऱ्या बर्फानं चढाई मार्गावरील पाऊल खुणा आणि मार्गावरील दोर दोन्ही दबले जात होते.
त्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत चढाई करताना वेळचं गणित साधण्यासाठी 7,900 मीटरवर पोचल्यावर गणेशनं कृत्रिम प्राणवायू वापरायचं ठरवलं. रॉक कूलरचा शेवटचा टप्पा पार झाला आणि काही वेळातच तो क्षण आला. 14 मे 2016 सकाळी 7 वाजता 8,201 मीटरवरील चो ओयूच्या विशाल माथ्यावरून गणेशला एव्हरेस्ट, लोत्से आणि आजूबाजूच्या अथांग पसरलेल्या हिमालयाचं दर्शन घेता आलं. जगातील 6व्या क्रमांकाच्या चो ओयू शिखरावर भारताचा तिरंगा आणि महाराष्ट्राचा भगवा फडकला. काही वेळातच सुमित देखील माथ्यावर येऊन पोहोचला. गिरीप्रेमीकडून चौथी अष्टहजारी मोहीम यशस्वी झाली. दुपारच्या सुमाराला चो ओयूचा संघ कॅम्प 2 वर सुखरूप परतला. त्यावेळी इकडे 7,300 मीटरवर वसलेल्या धौलागिरीच्या कॅम्प 3 वर अंतिम चढाईची तयारी सुरू होती. आशिष, प्रसाद आणि अक्षय रात्री 2 वाजता शिखराकडे निघाले. गिरीप्रेमी संघाबरोबर इतरही काही परदेशी गिर्यारोहक चढाई करत होते. पहाटे 5च्या सुमाराला हळूहळू उजाडू लागलं, तरी अजून शेवटचा 500 मीटरचा मार्ग खुला करणं बाकी होतं. तोरची शेर्पा आणि इतर सदस्य आगेकूच करत होते. सकाळी 10च्या सुमाराला सर्वजण शिखर माथ्यापासून 200 मीटर खाली पोहोचले. आता काही वेळातच शिखर गाठणार असं वाटत असतानाच संघाकडचा दोर संपला आणि वेळ वाढू लागला तसं बरोबरच्या ऑक्सिजन सिलेंडरचं गणित सुद्धा कोलमडलं. त्या परिस्थितीत परत फिरण्याखेरीज दुसरा पर्याय उरला नाही. पुन्हा प्रयत्न करायचा असं ठरवून सगळे कॅम्प 3 ला परतले. कॅम्प 3 ला पोचताच पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यापेक्षा सुद्धा मोठा धक्का संघाला बसला. मोहिमेची संपूर्ण भिस्त ज्याच्यावर होती असा एव्हरेस्ट, लोत्से, मकालू ही 3 शिखरं सर करणारा आशिष माने पित्ताच्या असह्य त्रासामुळं बेस कॅम्पला परतला. बातमी ऐकून सर्वांनाच हादरा बसला. परंतु त्याही परिस्थितीत खाली परतताना आशिषनं प्रसाद आणि अक्षयला धीर दिला आणि स्वतः एकटा शेर्पाला बरोबर न घेता बेस कॅम्पला परतला, जेणेकरून दुसऱ्या प्रयत्नात संघाला शेर्पाची कमतरता भासू नये. आशिषचं हे 4थं अष्टहजारी शिखर होणार होतं आणि असं करणारा तो महाराष्ट्रातला एकमेव ठरणार होता. परंतु कोणताही अट्टहास न करता आपल्या संघासाठी जे करता येईल ते करून आशिष बेस कॅम्पला परतला. 7,300 मीटरवर 3 रात्री काढल्यानंतर प्रसाद आणि अक्षय दोघांना सुद्धा थकवा जाणवू लागला होता. कॅम्प 2 ला पोचलो तेव्हा आल्या आल्या टेंटमध्ये आम्ही पडलेलो आणि सेकंड अटेम्प्ट करायची तेव्हा तर काय इच्छा नव्हती. पण आता आज दिवसभर रेस्ट घेतली, आम्ही पाणी पितोय, ORS पितोय, सो थोडी एनर्जी रिकवर होतीये. तरी पण अजून फायनल डिसिजनपर्यंत काही पोचता आलेलं नाहीये. 17 तारखेला पहाटे पुन्हा एक प्रयत्न करायचा असं ठरवून दोघं टेंटमधून बाहेर पडले. परंतु ताशी 120 किलोमीटर वाहणाऱ्या वाऱ्यानं हा प्रयत्न अक्षरशः हाणून पाडला. अतिउंचीवर राहण्याचा त्रास सदस्यांनाच नव्हे तर शेर्पांना सुद्धा जाणवत होता. त्यामुळे 18 तारखेला सकाळी अक्षय आणि आघाडीचा फूदोरची शेर्पा सुद्धा बेस कॅम्पला परतले. इकडे चोयूच्या संघानं तातडीनं बेस कॅम्प सोडला. मामा, गणेश, सुमित आणि एक शेर्पा यांनी तातडीनं काठमांडूत जायचं ठरवलं. मामांच्या डोक्यात दुसरी योजना आकार घेत होती. धौलागिरीच्या मोहिमेनं घेतलेलं वळण अनपेक्षित होतं. अशा बिकट परिस्थितीत
प्रसादला बेस कॅम्पला विश्रांती घ्यायला सांगून गणेश आणि एका शेर्पाला त्याच्याबरोबर पुन्हा एक प्रयत्न करायला सांगायचं असा विचार करत असतानाच प्रसादनी मामांशी संपर्क साधला आणि 18 मेच्या रात्री एक शेवटचा प्रयत्न करण्याची तयारी दाखवली. माझा मेसेज येतोय का? ओव्हर. नाही आपण रिस्क घेत नाहीये. पूर्ण विचारांती कोणत्याही क्षणी परत फिरावं लागलं तरी चालेल, पण जीवावर बेतेल असा कोणताही अट्टहास न करण्याचं सांगून मामांनी तिसऱ्या प्रयत्नाला परवानगी दिली. इतके दिवस अति उंचीवर राहून थकवा आलेला असतानाही गिरीप्रेमीचं अष्टहजारी मोहिमांचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रसाद वाटेत येणाऱ्या अडचणींची तमा न बाळगता जिद्दीनं पुढं जात राहिला. आणि अखेर 19 मे 2016 सकाळी 10:30 वाजता प्रसाद जोशी जगातल्या 7व्या उंच शिखरावर पोहोचला. भारताचा तिरंगा आणि महाराष्ट्राचा भगवा धौलागिरी शिखरावर डौलानं फडकला. प्रसादनं वॉकी टॉकीवरून बेस कॅम्पशी संपर्क साधला. बेस कॅम्प. आशिष कमी ना आशिष. थँक्यू व्हेरी मच. आत्ताच जस्ट पोचलो. बातमी धौलागिरी बेस कॅम्प काठमांडू आणि पुण्यात वाऱ्यासारखी पोचली. गिरीप्रेमींच्या आनंदाला सुमार उरला नव्हता. जो ओयू धौलागिरीच्या रूपानं आणखीन 2 अष्टहजारी रत्न गिरीप्रेमींच्या संग्रही जमा झाली. या वर्षीच्या प्रतिकूल मोसमात धौलागिरी शिखर सर करण्यात केवळ 5 गिर्यारोहकांनाच यश मिळालं. तसंच अति थकव्यामुळे एका भारतीय गिर्यारोहकाला आपला जीवही गमवावा लागला. त्यामुळे प्रसाद बेस कॅम्पला सुखरूप पोचण्याची सर्वजण आतुरतेनं वाट पाहत होते. अखेर 21 मे रोजी प्रसाद बेस कॅम्पला पोहोचला आणि गिरीप्रेमीची ही जोड मोहीम खऱ्या अर्थानं फत्ते झाली. एव्हरेस्टच्या विक्रमी यशानंतर हिमालयातील सर्वच्या सर्व म्हणजे 14 अष्टहजारी शिखरांवर मोहिमा आखण्याचं धाडसी स्वप्न गिरीप्रेमीनं पाहिलं. जो ओयू धौलागिरीच्या यशानं त्या 14 पैकी 5 शिखरांवर पोचणारी गिरीप्रेमी ही भारतातील एकमेव संस्था ठरली आणि क्वेस्ट ऑफ 8,000च्या प्रवासाला आणखीन गती मिळाली. क्वेस्ट ऑफ 8,000 ही गिरीप्रेमीची अत्यंत महत्वाकांक्षी योजना. या शिखर मालिकेमधून गिर्यारोहण या खेळाला उत्तेजन मिळावं आणि समाजातील सर्व घटकांनी या धाडसी खेळात येऊन एक धाडसी समाज निर्माण व्हावा, हे दुहेरी लक्ष्य गिरीप्रेमीला साध्य करायचं आहे. निसर्गाच्या सानिध्यात होणाऱ्या या चढाई उतराईमधून आपल्या आत दडलेल्या साहसी व्यक्तिमत्वाला खुलवण्यासाठी आपणही या साहस यात्रेत सहभागी व्हा.